साफसफाई करताना खूप काही अशा आठवणीतल्या गोष्टी मला भेटल्या, ज्या मी अशा साठवून ठेवलेल्या होत्या. तर म्हटले चला आता थोडी साफसफाई करावात, कारण की मुलांची शाळा चालू झाली होती, तर मी काही रद्दी वगैरे काढून ठेवली नव्हती. आणि हे जे बॉक्स आहेत ना, ते मी असे ऑनलाईन शॉपिंग केली होती ना त्याचे. तर माझ्या मुलांच्या शाळेत कधी पण काही पण प्रोजेक्ट आणि काही वस्तू बनायला होतात ना, तेव्हा हे असे काम येतात. तर मी असे सांभाळून ठेवते. आणि मलाही घरामध्ये काही शोपीसच्या वस्तू बनवायच्या असल्या ना, तर मी जे मला लागतात ते मी ठेवते. आणि ज्या बॉक्सवर अशी म्हणजे आपली माहिती वगैरे येते ते चिटकलेले राहतात, ते काढून टाकायचे, कारण की ते असं बाहेर फेकायचे पण नाही, जाऊन टाकायचे, त्याच्यावर आपली सगळी माहिती असते. आणि हे पुस्तकं वगैरे अशी मी रद्दी काढतात. हे काही काही गोष्टी ज्या भेटत आहेत, जे म्हणजे आता तो पुढच्या वर्गात गेला आहे आणि त्याचे जे वह्या आणि काही पुस्तकं आहे ते मी अशी बाजूला ठेवते. तर माझ्यासाठी आता आवरावर त्याच्यातच अशा काही गोष्टी मला भेटल्या आहेत. हे जे एक मासिक पुस्तक असं यायचं, ते हे बघा, पेन पण त्याच्यात भेटलं. एवढा मोठा पेन घेऊन ठेवला तर माझ्या लहान मुलाने. काही जमा कर जरा असं घ्यायची हौस आहे, पण कुठेही टाकून देतो. आणि हे जे आहेत ना फोटो फ्रेम आहे, तर हे मी कसे तयार केले, तर हे पण मी ऑनलाईन घेतले होते. पण मग त्याच्यात जे चित्र आहे ते मी कसे तयार केले, हे पण मी याचा एक व्हिडिओ टाकणार आहेत. हेही मी स्वतः काढलेले आहेत चित्र. आणि हे बघा, असं मी आता ज्या गोष्टी व्यवस्थित ठेवून द्यायचे ते असे व्यवस्थित ठेवते. तर हे बघा, ही एक प्रस सापडली आहे. तर ही मी माझ्या आईला घेऊन दिली होती, म्हणजे 2 घेतल्या होत्या, एक मला आणि एक माझ्या आईसाठी. फर्स्ट मी जेव्हा ही प्रस तिला घेतली ना, खूप आनंद झाला होता. आणि हे उलनचं मी बनवलेलं आहे. मला अशा गोष्टी बनवायला खूप आवडतात. तर माझ्या आईने खूप वेळ वापरले ते, आणि मी अशी आठवण म्हणून ठेवली आहे. खरंच मला अशा गोष्टी साठवून ठेवायला खूप आवडतात. आता ती मी व्यवस्थित एका बॉक्समध्ये ठेवते. तर म्हणजे इतका आनंद वाटतो अशा गोष्टी भेटल्यावर, की आपण आपल्या आईला ती स्वतःहून घेऊन दिली. आता मी अशा गोष्टीच्या आठवणी ज्या आहेत एका बॉक्समध्ये ठेवते, कारण की खूप वेळेस इकडे तिकडं टाकले जातात आणि सापडत नाही. आणि मला अशा गोष्टी सांभाळून ठेवायला खूप आवडतात. आणि जेव्हा आपण असं बघतो ना, त्या आठवणी परत अशा ताज्या होऊन जातात. तर माझं चाललं, ज्या ज्या गोष्टी मला हव्या त्या मी व्यवस्थित ठेवते, आणि ज्या गोष्टी नको आहे त्या अशा टाकून देते. आणि हे पुस्तकं तर हे ना वर्तमानपत्र असं ते यायचे ना, तेव्हा त्याच्यावर यायचे बरं का, फ्रीमध्ये. ते अशा साठवून ठेवले होते, कारण त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल नव्हता ना, तर मी हेच पुस्तकं अशी वाचायचे, त्याच्यातून माहिती घ्यायची, गझल, परत छान छान गोष्टी, ब्युटी टिप्स, खूप सारे काही अशा गोष्टी होत्यात. आणि हे कुलूप पण मला सापडले, जे मला एक छोटं कुलूप घ्यायचं होतं. आणि मला आठवत होतं की मी कुलूप घेतले, पण ते सापडत नव्हतं. ते बघा, अशा प्रकारे मला सापडून गेलं. आणि चांगल्या परिस्थितीमध्ये ते ओपन पण होते, लॉक पण होते. आणि झालं, बॅगला वगैरे कुठे जायचं असलं ना, बॅगला असं लावण्यासाठी छान आहे ते कुलूप. मी खूप शोधलं, ते बघा मला कुठं सापडलं आहे. तर खूप साऱ्या अशा काही गोष्टी मला भेटल्यात. आणि हे जे आहेत ना, हा बॉक्स तो माझ्या मिस्टरांना दिवाळीमध्ये गिफ्ट भेटलं होतं. त्यांच्या कामावर आहे ना, असं दिवाळीमध्ये काही काही गिफ्ट देतात. ते तेव्हा कप होते, याच्यामध्ये खूप छान असे ब्लॅक कलरमध्ये आलेले होते. तर मी आता हे बॉक्स सांभाळून ठेवलं आहे. आणि याचा एखादा DIY किंवा असं आपल्याला वॉल पीस काही पण बनवता येईल, म्हणून मी असं सांभाळून ठेवलं आहेत. आता जेव्हा पण मला वेळ भेटेल ना, मी याचा उपयोग जरूर करेल. आणि खूप छान आहे, मला अशा गोष्टी खूप आवडतात, आणि मी ज्या उपयोगाच्या ठेवून देते. अजून एक पुस्तक सापडलं, याच्यात इतकी छान छान गोष्टी आहेत ना, आणि कृती म्हणजे स्वयंपाक टिप्स वगैरे खूप काही असं आहेत. आणि परत देवाची पण माहिती वगैरे आहे, की आपल्याला कशी पूजा करायची काय. आणि हे एक असं पुस्तकं चालले आवरायचे, खूप सारी काही पुस्तकं भेटलीत मला, आणि मी असे ठेवून दिले होते. पण आता कसं मोबाईल आला आहे त्याच्यामुळं काही पण तरी मी आठवणीने ते ठेवलेत. आणि माझा शिवण क्लास झाला आहे, तेव्हा हे शिवण क्लाससाठी मी वही घेतली होती, पण त्याचं काही त्याच्यात अजून लिहिलंच नाही. पण माझा क्लास पूर्ण झाला आहे. आणि म्हणजे जे हे तेव्हाचं एक पुस्तक, याच्यात पण खूप छान छान अशी माहिती, की आपण पूजा कशी करायची काय. आणि अशा मी गोष्टी ना एक एक व्यवस्थित राहू देते, कधी पण कामं येतात, मी असे टाकून देत नाही. आणि खूप सारे मला असे ते पुस्तकं मी जे भेटलेत इतक्या छान छान आहे, त्याच्यात माहिती वगैरे. पण आता कसं झालं आहे, मोबाईलमुळं ह्या गोष्टी मागं पडत चालल्या आहे. पण तरी पण मी आठवण म्हणून ठेवल्या आहेत. आणि ह्या ज्या रांगोळ्या आहेत ना, ह्या माझ्या भावाने काढलेल्या आहेत. त्याला ना खूप आवड होती. तो बसला कसं चित्रकलेची वह्याची पाण्याची कागदं उरली का, तो असं रांगोळी काढायचा. आणि त्याला ना असे चित्र काढायला वगैरे पण खूप आवडायचे. ही सगळी माझी आठवण आहे त्याची, जे त्याने असं काही काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत.
इतक्या सुंदर रांगोळ्या आहेत ना ह्या. हे जिथं जुनी वही आहे चित्रकलेची तेव्हाच्या ह्या वह्या आहेत आणि आमच्या शाळेच्या आणि त्याच्यामध्ये आणि ह्या रांगोळ्या काढून ठेवलेल्या त्या कारण की